हाय हॅलो नमस्कार, मी कल्याणी स्वागत करते आपल्या चॅनल केअर विथ कल्याणीमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय इफेक्टिव्ह अशी नाईट क्रीम पाहणार आहोत आपल्या चेहऱ्यासाठी, आपल्या स्किनसाठी, जे इतकी इफेक्टिव्ह आहे की चेहऱ्यावरील कोणत्याही प्रकारचे कोणतेही डेड स्किन्स असतील, डार्क स्पॉट्स असतील किंवा कोणत्याही प्रकारचे पिगमेंटेशन असेल, तर काळपटपणा असेल स्किनला, तो पूर्णपणे काढण्यासाठी ही क्रीम आहे आणि अतिशय इझी आणि अतिशय इफेक्टिव्ह अशी आहे। नक्की ट्राय करा फ्रेंड्स। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट जे आहे ते आहे मसूर डाळ। मसूर डाळ जितकी दिसायला सुंदर दिसते ना, तितकीच ही आपल्याला सुंदर बनवण्यासाठी उपयोगी पडते। फक्त कशी वापरायची, कशा प्रकारे पॅक बनवायचे त्याचे, हे आपण फक्त आपल्याला कळलं पाहिजे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रीम बनवतोय, तर त्यासाठी मी इथे 2 चमचे साधारण एवढी डाळ घेणार आहे। स्वच्छ धुवून घेऊया आपण। स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला हिला तुम्ही साध्या पाण्यामध्ये भिजवलं तरीही चालेल, परंतु इथे मी गुलाब पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहे, कारण की गुलाब पाण्यामुळे ना क्रीमला स्मेल खूप छान येतो आणि शिवाय गुलाब पाण्याचा सुद्धा जो काही मॉइश्चरायझर आहे, मॉइश्चरायझर टाईपप्रमाणे आहे, ते सुद्धा आपल्या स्किनला मिळतं। तर इथे मी भिजवून घेतलं आणि जास्त पाणी टाकायचं नाही आहे, फक्त जेवढी भिजेल डाळ तेवढंच फक्त यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे। इथे बघा आपली अर्ध्या तासाने ही डाळ व्यवस्थित भिजून तयार झाली आहे आणि आपल्याला आता ही ग्राइंड करून घ्यायची आहे। ग्राइंड करून झाल्यानंतर आपल्याला आता ही गाळून घ्यायची आहे। मसूर डाळ जी आहे त्यामध्ये इतक्या प्रमाणात पोषक द्रव्ये आहेत, जे आपल्याला खाण्यासाठी तर उपयोगी आहेतच, परंतु तितकीच पोषक ते आपल्याला स्किनसाठी सुद्धा आहे। तर अशा प्रकारे जर तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे फेस पॅकमध्ये किंवा क्रीममध्ये जर मसूर डाळ वापरलीत ना, स्किन इतकी छान ब्रायटन अप व्हायला सुरुवात होते किंवा ज्यांनाही कोणत्याही प्रकारचा स्किन प्रॉब्लेम असेल ते जाण्यासाठी मदत होते। ह्या क्रीममध्ये बघा आपण आणखीन काही इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत जे आपल्या स्किनसाठी उपयोगी आहेत आणि ते स्किनला इतकं छान व्हायब्रंट बनवतात ना, तुम्ही पाहालच आता। तर इथे आपण हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। आता आपण गाळून घेतल्यानंतर आहे ना, वरती ते स्क्रब उरतं, ते फेकून द्यायचं नाही आहे, ते इतकं इम्पॉर्टंट आहे। स्क्रबर आहे, एकदम इतका छान तुमच्या स्किनला हे स्क्रब करेल ना, फर्स्ट यूजमध्येच तुम्हाला जाणून येईल की किती छान प्रकारे आपलं स्किन ग्लो होते। तर इथे पहिलं आपण स्क्रबर बनवून घेऊया। नेहमी नाही बनवायचं, जेव्हा तुम्ही अशा प्रकारे हे डाळ भिजवाल ना त्यावेळेला असा स्क्रब बनवून घ्यायचा। यामध्ये मी ना अर्धा चमचा फक्त तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि 4-5 थेंब लिंबाचा रस टाकला आहे आणि कस्तुरी हळद टाकली आहे, व्हाईट टर्मरिक टाकली किंवा आपल्या किचनमधली हळद टाकली तर जराशी पिंच एवढीच टाकायची आणि हे दुधाने किंवा दह्याने मिक्स करायचं व्यवस्थित। आणि इतकं छान, इतकं स्किनला ब्रायटन अप करण्यासाठी ही स्क्रब जो आहे ना, हा स्क्रब जो आहे तो उपयोगी होतो। तर तुम्ही नक्की ट्राय करा। स्किनला छान स्क्रब करत करत, मसाज करत करत चेहऱ्याला लावा। 10 मिनटं राहू दे स्किनवरती आणि त्यानंतर चेहरा धुवून टाका। अमेझिंग रिझल्ट आहे, खूप छान आहे। तर अशा प्रकारे हे जे उरलेलं आपलं त्याचा आपण हा जो इथे उपयोग करून घेतला आहे। आता आपण जे मेन आपलं आहे क्रीम ती बनवूया। तर इथे आपण जे गाळून घेतलेलं पाणी ते आहे, हे इतकं छान असं टोनर टाईप होतं ना हा पाणी, खूपच छान आहे। तर यामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या आणखीन गोष्टी टाकायच्या आहेत। त्यातलं महत्त्वाचं आहे ते म्हणजे आहे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल। व्हिटॅमिन ई ऑइल आहे, तर नक्की टाका, म्हणजे ह्यामुळे ना स्किन आणखीन छान व्हायब्रंट होते आणि एकदम मॉइश्चराईज होते, एकदम छान ग्लो होते। तर त्यासाठी इथे मी ह्या एवढा क्वांटिटीसाठी एकच टाकणार आहे व्हिटॅमिन ई कॅप्सूल। त्यामुळे स्किनला आहे ना छान नरिशमेंट मिळते बरं का, तुम्ही कोणत्याही प्रकारचं ऑइल जर यामध्ये ॲड केलं तर। शिवाय इथे मी आणखीन टाकणार आहे ते आहे मेन सगळ्यात महत्त्वाचं, स्किनसाठी उपयुक्त, स्किनला व्हायटन अप करण्यासाठी, ब्रायटन अप करण्यासाठी ग्लिसरीन, जे की स्किनचं म्हणजे खाद्य आहे। परंतु कधीही ग्लिसरीन आहे ना फक्त एकटंच नाही लावायचं, कशा ना कशात तरी मिक्स करूनच ते अप्लाय करायचं। तर इथे मी फक्त 1/4 चमचा एवढंच फक्त यामध्ये ग्लिसरीन घेणार आहे। तर इथे जर कोणतंही तुमच्याकडे बदाम तेल वगैरे असेल
ते सुद्धा तुम्ही अर्धा चमचा ॲड करू शकता. नसेल तर आपलं जे नॉर्मल खोबरेल तेल असतं ना ते ॲड करायचं. इथे मी 2-3 थेंब टाकणार आहे फक्त, की जेणेकरून आहे ना स्किनला तो इतका छान तो नरिशमेंटपणा येतो ना आणि एकदम स्किन एकदम सप्पल सॉफ्ट होते एकदम. आता आपल्याला क्रीम बनवण्यासाठी लागणार आहे महत्त्वाचं ते आहे ॲलोवेरा जेल. शक्यतो म्हणजे जास्तीत जास्त प्रयत्न करा की असा ट्रान्सपरंट ॲलोवेरा जेल जर मिळतो तोच यूज करा. जो हिरवा कलर वगैरे असतो ना तो ज्यामध्ये जास्त थोडा केमिकल जास्त असतं, अशा प्रकारे जो व्हाईट असतो तो शक्यतो तुम्ही यूज करा. आणि इथे मी 2 चमचे घेतले, यामध्ये ॲड केलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता म्हणजे मिक्स केल्यानंतर ना त्याचं स्मेल एक तर खूप छान आहे गुलाब पाण्यामुळे. दुसरं म्हणजे हे इतकी इफेक्टिव्ह क्रीम आहे ना म्हणजे, आणि आपल्याला ही सकाळी तुम्ही आंघोळ केल्यानंतर वापरू शकता किंवा मग ॲज अ नाईट क्रीम म्हणून बेस्ट आहे. म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून स्किनला लावलत ना तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला स्किनमध्ये इतका छान फरक जाणवेल की एकदा ट्राय करा नक्कीच. एकदम सॉफ्ट सपल आणि एकदम ग्लोईंग स्किन होते. आता ही जास्त नाही बनवून ठेवायची कारण की एकदम सगळ्या नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत, त्यामुळे 7 ते 10 दिवसांची 8-10 दिवसांची आपण ही क्रीम बनवून ठेवायची आणि पुन्हा बनवायची आहे. बनवून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे मी आणि त्यानंतर आपण फक्त मस्तपैकी अप्लाय करायचं स्किनला आणि छान स्किन एकदम रेडियंट होते एकदम. आणि मेन म्हणजे स्किनमध्ये आहे ना छान ॲब्झॉर्ब होते, म्हणजे असं जास्त असं ऑइली वगैरे होत नाही स्किन. खूप छान एकदम छान प्रकारे स्किनला खूप छान नरिश करते. फ्रेंड्स नक्की ट्राय करा. फक्त ॲलोवेरा बघताना चांगला बघून घ्या, म्हणजे एकतर घरचा आता नाहीच घ्या, म्हणजे प्लांट बेस ह्यामध्ये आपण क्रीममध्ये नाहीच वापरायचं आहे कारण तो जास्त मग लिक्विड टाईप होतं. अशा प्रकारे तुम्ही बाजारातला आणा एखादा, परंतु तो पण ट्रान्सपरंटच घ्या, ग्रीन वगैरे घेऊ नका. आणि फक्त एवढंच, बाकी तर क्रीम अशा प्रकारे इतकी छान तयार होते नाही. एखाद्या आता मी इथे एका प्लास्टिक कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहे. यामध्ये जितकेही आपण इन्ग्रेडियंट्स वापरलेत ना, विटॅमिन ईची कॅप्सूल आहे किंवा खोबरेल तेल आहे, ग्लिसरीन आहे, सगळंच म्हणजे स्किनसाठीच आहे. स्किनचं खाद्य आहे आपण असं म्हणू शकतो. स्किनला सपल करण्यासाठी, सॉफ्ट करण्यासाठी, ब्रायटन करण्यासाठी, सगळ्यासाठी हे उपयोगी गोष्ट आहेत. खूप छान क्रीम तयार होते फ्रेंड्स, नक्की ट्राय करा. तर असा हा व्हिडिओ होता. थँक्यू व्हेरी मच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा आणि फ्रेंड्ससोबत शेअरसुद्धा नक्की करा व्हिडिओ. थँक्यू, टेक केअर, बाय बाय. आणखीन एक फ्रेंड्स, प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी आहे ना सबस्क्राईबच्या शेजारी, सबस्क्राईब जिथे आपण लिहिलेलं असतं व्हिडिओमध्ये त्या शेजारी लाल बेल आयकॉनचं बटन असतं, ते सुद्धा प्रेस करा. म्हणजे येणारं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर अशा प्रकारे नक्कीच ट्राय करा. थँक्यू.